राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर कालपर्यंत आपले 21 क्लास पूर्ण झालेले आहेत. तर आपला आजचा 22वा क्लास आहे. तर कालच्या ह्याच्यामध्ये आपण ट्रायंगल छोट्यामध्ये आणि मोठ्यामध्ये शिकलो. तर तो टाका कसा घ्यायचा ते पण शिकलो आपण काल. तर आज आपण पेचणी शिकणार आहोत. 3 प्रकारे कशी टाकायची पेचणी, जरदोशीमध्ये सिक्वेन्सवर कशी टाकायची पेचणी आणि लाइनिंगमध्ये कशी घ्यायची पेचणी. तर पेचणीचा प्रकार आपण आता 22व्या व्हिडिओमध्ये शिकणार. आपण आज पेचणी शिकणार आहोत. तर पेचणी स्टिच म्हणतात याला. तर आपण आज ती पेचणी स्टिच शिकणार आहोत. तर मी आता ह्या अगोदर लाइनिंग आखून घेतलेली आहे. तर आता आपल्याला जरदोशीचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तर आपण असे कटरने छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. तुम्हाला जशी पाहिजे तशी पेचणी तुमच्या याने करून घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जर मोठे लागत असतील तर तुम्ही मोठे घ्या थोडे. मी छोटे छोटे घेऊ राहिले. तर आपल्याला असे जरदोशीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी हा धागा घेतलेला आहे. जरी धागाच वापरला आहे मी सध्या तरी. कोणी कलरच्या रीलने पण वापरतं, म्हणजे असा मशीनचा दोरा असतो ना त्याच्यामध्ये पण घेतात. आणि जरदोशीमध्ये कसं हा जरीचा धागा आहे ना हा टिकतो. त्याला ही गाठच दाखवते. तर साध्या दोऱ्याने मग ते काम टिकत नाही. तर हे बघा मी आता कशी करते ही पेचणी. मी इथे नावच टाकते. आता याला तुम्ही काय म्हणत असताल काय माहिती, पण मी याला पेचणीच म्हणते. जरदोशीची पेचणी टिच. आता ही पेचणी आहे. तर हे बघा असा टाका हा काढून घ्यायचा आणि तुम्हाला वाटेल तसं तुम्ही 2 ओम घेऊ शकता, 3 ओम घेऊ शकता सुईमध्ये. तर पाहिजे तर तुम्ही 1 ओम घेऊ शकता. पण तुम्ही शक्यतो हे जरदोशीचा 1च ओम घ्या तुकडा. मी 1च घेतला आहे. आणि हे बघा आता कसा करायचा ते बघा तुम्ही. तर आपल्याला आता हे लक्षपूर्वक बघा तुम्ही. ही पेचणी खूप महत्त्वाची असते. वेलीमध्ये याच्यामध्ये टाकावं लागते. तर याच्या शेजारी आपल्याला एक छोटा टाका घ्यायचा आहे. लक्षपूर्वक बघा ही पेचणी. आणि आता आपल्याला ही जी जरदोशी आहे ना ही अशी थोडीशी बाजूला सरकून घ्यायची आणि त्याच्या मध्यभागी असा टाका घ्यायचा. हे बघून घ्या तुम्ही. ही अशी सरकवली मी बाजूला आणि एकदम स्लो शिकवते मी. आणि ह्या मध्यभागी असा आपल्याला त्याच्या असा टाका घ्यायचा. आणि हा टाका घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्या शेजारी एक टाका घ्यायचा, छोटा टाका. हे बघा एकदम मध्यभागी घ्यायचं. त्याच्या शेजारी घेतला आहे मी हा टाका. आणि त्याच्या शेजारी टाका घेऊन मग पुन्हा आपल्याला एक कट केलेली जरदोशीचा तुकडा हा ओवून घ्यायचा बघा. हे बघा ह्या बोटाने लोटायचा आणि तो असा पुढे घ्यायचा. हा बघा. आणि पुन्हा एक त्याच्या समोर ती जरदोशी ओल्यावर एक टाका घेतल्यानंतर पुन्हा एक छोटा टाका घ्यायचा. टाका घेतल्यानंतर पुन्हा ही जरदोशी इकडे लोटायची थोडीशी आणि मध्यभागी त्याच्या, हे लक्षपूर्वक बघा बारकाईने. हे बघा मी एकदम स्लो दाखवते. एकदम मध्यभागी थोडीशी इकडे लोटवली आपण, थोडी साईडला लोटायची आणि एक टाका घेऊन परत त्याच्या शेजारी एकदम छोटा टाका घ्यायचा. हे बघा. आणि मग पुन्हा आपल्याला असा जरदोशीचा एक तुकडा ओवायचा बघा. हे पाहून घ्या तुम्ही. आणि आता पुन्हा एक छोटा टाका घ्यायचा आपल्याला. आता तर हे बघा पेचणी तुम्ही छोट्यामध्ये मोठ्यामध्ये कधी करू शकता. मी छोटे छोटे घेतले जरदोशीचे तुकडे. पण
मग आता ही थोडीशीच इथपर्यंत दाखवते, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होता आहे. बघा हे किती सुंदर वाटते अशी पेचणी. थोडे मोठे मोठे घेतले तरी आणखीन मग तुम्हाला मोठी बनवायची असेल तर छान होईल. आणि ही पेचणी म्हणजे बाईवर खूप सुंदर दिसते. मी आता इथपर्यंत दाखवते कारण तुम्हाला मी 3 प्रकार दाखवते म्हटले होते ना. सिक्वेन्सवर जरदोशी कशी टाकायची ती एक पेचणी शिकवायची. पण आज जास्त मोठा व्हिडिओ होतो आहे ना, तर मी मग तुम्हाला 2च प्रकारची पेचणी सांगते. आणि मला असं वाटते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला टिकलीमध्ये म्हणजे सिक्वेन्समध्ये कशी पेचणी तयार करायची ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला. आजचा व्हिडिओ आपला फारच मोठा होतो आहे ना, म्हणून मग 3 प्रकारचे नाही शिकवता येणार. आता 2च प्रकारचे घेते, म्हणून मग 2च प्रकारचे शिकवते. राहिलेली 3री पेचणीचा प्रकार सिक्वेन्सवर कशी टाकायची जरदोशी, तो प्रकार मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये जरूर शिकवते. तर हे बघा आता आपला हे बघा टाक्याचा आणखीन एकदा समजून सांगते शेवटी मी तुम्हाला. हे बघा मी आता जरदोशीचा तुकडा ओवला आहे आणि एक टाका घेतला आहे आणि त्याच्या शेजारी हे बघा असा छोटा टाका घ्यायचा आहे, अगदी छोटा घ्यायचा. आणि हा छोटा टाका घेतल्यानंतर आपल्याला आता ह्या पेचणी स्टिचमध्ये आता आपल्याला शेवट करायचा आहे. मी ही छोट्यामध्ये घेतली होती ही जरदोशी. आता मी तुम्हाला दुसरी लगेच बनवून दाखवते. ते थोडे मोठे मोठे टाके घेणार आहे. ती कशी दिसती आणि ही कशी दिसती तुम्हाला याच्यामधील फरक कळावा याच्यासाठी मी 2 प्रकारचे शिकवते आज. तुम्हाला वेगळी थोडीशी डिझाईनमध्ये आहे ती जरदोशी, तर त्या जरदोशीमध्ये कशी दिसती असं वरती घ्यायचा काढून. ह्याच्यामध्ये एकच घ्यायची. मी आता हे तुकडे कसे घेतले बघा, ही वेगळी आहेत. हे बघा हे वेगळी आहे आणि ती वेगळी होती. तर आपण एकच घेणार आहोत. आता ते पहिल्यासारखंच करायचं आहे, परंतु हे मोठे मोठे आहेत तुकडे, तर तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. हे बघा आता मी तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवते. हे बघा डबल टाका, त्याच्या शेजारी छोटा टाका आणि पुन्हा असं जायचं. ही थोडी अशी मध्यभागी गेल्यानंतर ही सरकायची थोडी आणि ह्याला पण आपल्याला डबल टाका घ्यायचा इथे. हे पहा ही मोठी पेचणी आहे आणि पुन्हा असा एक तुकडा उचलायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचा. हे पहा मोठी मोठी आहे थोडीशी, ही पण छान दिसते. परत एक छोटा टाका घ्यायचा आणि मग परत ही सरकून घ्यायची अशी मध्यभागी आणि पुन्हा इथे एक टाका घेऊन परत त्याच्या शेजारी हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला. असा छोटा टाका घ्यायचा एकदम छोटा आणि त्याच्यात एक तुकडा जरदोशीचा पुन्हा ओवून घ्यायचा. ही जरदोशी थोडी वेगळी आहे, ही कडची वेगळी होती छोट्यामध्ये. आता मी ही मोठ्यामध्ये घेऊन आणखी तुकडे पण मोठे मोठेच करून घेतलेले आहेत. हे बघा आणि ही थोडीशी वेगळी जरदोशी आहे, थोडी डिझाईन होती ह्या जरदोशीवर वेगळ्या प्रकारची ही थोडी. तर हे बघा मी टाका कसा घेतलाय. तर हे पण जास्त मोठा व्हिडिओ होतोय आपला, म्हणून थोडंसं मी तर हे बघा आता ही पेचणी आणि हे पेचणीमध्ये फरक काय दिसतो तुम्हाला. तर मी हे मोठे मोठे तुकडे घेतले आणि ही थोडीशी डिझाईनची, ही पण सुंदर वाटते, बघून घ्या तुम्ही. आता ह्या 2 प्रकारच्या पेचण्या आपण शिकलेलो आहोत.